तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. मी त्या भगवान अरहंत सम्यक समुदाला प्रथमता, दुसऱ्यांदा, तिसऱ्यांदा सुद्धा काया वाचा मनाने संपूर्ण जळथून त्रिवार वंदन करतो. आधुनिक युगातील विश्वरत्न बोधिसत्व बाबासाहेब आंबेडकर यांच्या महान धम्मकथेमध्ये माझे जीवन समर्पित. तसेच या आजच्या व्हिडिओमध्ये भगवान बुद्धाच्या काळातील एक घटना आहे. गिरमानंद नावाचे भिक्खू हे बिमार होते, तेव्हा भगवंतांनी भंतेजी आनंद यांना केलेला उपदेश, याच्यावर हा 10 संज्ञावर उपदेश आहे. म्हणून तो उपदेश आहे गिरमानंद सुत्त. तर गिरमानंद नावाचे भिक्खू होते. तर त्या गिरमानंद नावाच्या भिक्खूंना भगवान बुद्धांनी आनंद भंतेजीद्वारा कशा प्रकारे उपदेश केलेला आहे तो आज आपण श्रवण करायचा आहे. कारण की या शरीराला शारीरिक व्याधी उत्पन्न होत असतात, परंतु त्याचं निवारण करण्याचं काम आपलं स्वतःचं आहे, असे भगवान बुद्धांनी सांगून दिलेले आहे. म्हणून गिरमानंद सुत्त, गिरमानंद स्थविराने आनंद स्थविराच्या तोंडून रक्षण मंत्र म्हणजेच परित्तन ऐकल्यावर तक्षणीच ते गिरमानंद भिक्खू उपद्रवमुक्त, पीडा वेताविरहित झाले. त्या 10 संज्ञांनी युक्त अशा रक्षमंत्राचे आम्ही पठण संगायन सांगत आहोत. असे मिगले आहे की एके समयी भगवान बुद्ध श्रावस्तीत जेतवनाथ अनापिंडकाच्या उद्यानात विहार करीत असत. त्या समयी आयुष्यमान आदरणीय गिरमानंद भिक्खू गंभीर आजाराने, रोगाने पीडित व्यथित होते. त्या वेळेस आयुष्यमान आनंद भगवान बुद्धाजवळ गेले व तेथे जाऊन भगवंतांना त्रिवार अभिवादन करून ते एका बाजूला बसले. एका बाजूला बसल्यावर आयुष्यमान आनंदाने भगवान बुद्धांना उद्देशून म्हटले की भगवान, आयुष्यमान गिरमानंद भिक्खू गंभीर रोगाने रोगग्रस्त आहे, व्याधिग्रस्त आहे व पीडाग्रस्त आहे. भगवान, बरे होईल की आपण त्यांच्यावर दया अनुकंपा करून गिरमानंद भिक्खू जेथे निवास करीत आहे तेथे आले तर फार चांगले होईल. त्यावर भगवान बुद्ध म्हणाले भंते आनंद यांना की आनंदा, तू गिरमानंद भिक्खूजवळ जाऊन जर त्याला 10 संज्ञांचा उपदेश दिलास, 10 संज्ञा समजावून सांगितल्यास तर असा संभव आहे की गिरमानंद स्थविराने 10 संज्ञावरील तुझे प्रवचन ऐकल्यावर त्याचा तो रोग पूर्णपणे निर्मूलन बरा होईल. त्या 10 संज्ञा कोणकोणत्या बरं? तर आनंदा, पुढील 10 संज्ञा आहेत: अनित्य संज्ञा, अनात्म संज्ञा, अशुभ संज्ञा, आदिनव संज्ञा, प्राण संज्ञा, विराग संज्ञा, निरोध संज्ञा, सर्व जगता संबंधी अनासक्ती संज्ञा, अनभिरती संज्ञा, सर्व सृष्टी व निर्मित वस्तू संबंधी संस्कारासंबंधी अनित्य संज्ञा व आनापान स्मृती म्हणजेच श्वासोश्वास संबंधी जागरूकता आणि सतर्कता. तर भगवान बुद्ध पुढे म्हणाले की आनंदा, अनित्य संज्ञा कोणती आहे? आनंदा, एखादा भिक्खू अरण्यात जाऊन किंवा झाडाच्या मुळापाशी जाऊन किंवा एकांतात शून्य घरात बसला असता असा विचार करतो की हे रूप अनित्य आहे, वेदना अनित्य आहेत, संज्ञा अनित्य आहेत, सृष्टी व निर्मित वस्तू, सजीव प्राणी, जीवसृष्टी व निर्जीव पदार्थ, संस्कार अनित्य आहेत व विज्ञान पण अनित्य आहेत. अशा रीतीने तो भिक्खू
5 उपादान स्कंदात म्हणजेच जीवनाविषयीच्या अस्तित्वाविषयीच्या आसक्तीमध्ये अनित्यतेचे दर्शन करतो, त्याला नित्यता दिसत नाही. आनंद याला अनित्य संज्ञा असे म्हणतात. पुढे पुन्हा भगवान बुद्ध म्हणाले की आनंदा अनात्म संज्ञा कोणती? तर आनंदा एखादा भिक्खू अरण्यात जाऊन किंवा झाडाच्या मुळापाशी जाऊन किंवा एकांतात शून्य घरात बसला असता असा विचार करतो की हे चक्षु अनात्मा आहेत. अनात्मा म्हणजे आत्माशिवाय, आत्माविरहित आहेत. रूप अनात्मा आहे, स्रोत कान अनात्मा आहे, शब्द अनात्मा आहे, गंध अनात्मा आहे, जीभ अनात्मा आहे, रस अनात्मा आहे, काया म्हणजे शरीर अनात्मा आहे, स्पर्श अनात्मा आहे, धर्म म्हणजे मन विचार कल्पना अनात्मा आहे. अशा रीतीने तो 6 आंतरिक व 6 बाह्य आयतनांमध्ये अनात्मतेचे दर्शन करतो. दर्शन करीत जीवन व्यतीत करतो. आनंद याला अनात्म संज्ञा असे म्हणतात. आनंदा अशुभ संज्ञा कोणती? तर आनंदा एखादा भिक्खू या शरीराच्या पायाच्या तळव्यांच्या वर आणि डोक्यावरील केसांच्या खाली सर्व बाजूंना पसरलेल्या चामडीपर्यंत सर्व भाग विविध प्रकारच्या अशुद्धीने घाणीने भरलेले पाहून असा विचार करतो, या शरीरात केस आहेत, लोम आहेत, नख आहेत, दात आहेत, मांस आहे, स्नायू आहेत, अस्थि हाडे आहेत, अस्थिमज्जा आहे, उरुक आहे, मूत्राशय आहे, हृदय आहे, यकृत आहे, क्लोम फुफ्फुसावरील आवरण आहे, प्लीहा तिल्ली आहे, फुफ्फुस आहे, मेंदू आहे, मोठी आतडी आहे, लहान आतडी आहे, पोटातील पदार्थ आहे, विष्ठा आहे, पित्त आहे, कफ, पू, रक्त, श्वेत, घाम, मेद, अश्रू, चरबी, थुंक, शंभूड, लस, मूत्र आणि मस्तकातील मेंदू असे विविध प्रकारचे घाणेरडे पदार्थ भरलेले आहेत. अशा रीतीने या शरीराच्या अशुभतेचे दर्शन करीत तो भिक्खू आपला वेळ व्यतीत करतो. तर आनंदा याला अशुभ संज्ञा असे म्हणतात. आनंदा आदिनाव संज्ञा म्हणजे काय? तर आनंदा एखादा भिक्खू अरण्यात जाऊन किंवा झाडाच्या मुळापाशी जाऊन किंवा एकांतात शून्य घरात बसला असता असा विचार करतो, हे शरीर अतिशय दुःखदायक विनाशकारी आहे. या शरीरात विविध प्रकारचे रोग उत्पन्न होतात. मग उदाहरण म्हणजे डोळ्याचा रोग, कानाचा रोग, नाकाचा रोग, जिभेचा रोग, शरीराचा रोग, डोक्याचा रोग, तोंडाचा रोग, दाताचा रोग, क्षयाचा काश रोग, श्वासाचा रोग, पडसे रोग, दाह रोग, वृद्धत्व, मात्रपणाचा रोग, पोटाचा रोग, फेफरे रोग, मूर्छा येणे, पोटात वात होण्याचा रोग, शूल तीव्र वेदना होणे रोग, विसूचिका, पटकी कुष्ठरोग, फोड पांढरे कोड रोग, शोष पडण्याचा रोग, अपस्मार, नायटा, कंडू रोग, खाजेने, खरुज, रभसा, खरका, रक्तदोष, मधुमेह, खांदेदुखी, पिटिका, फोड आणि भगंदर रोग, पित्तदोषामुळे होणारे रोग, कफदोषामुळे होणारे रोग, वातदोषामुळे उत्पन्न होणारे रोग, अनेक बहुविध दोषांमुळे उत्पन्न होणारे रोग, ऋतुबदलामुळे होणारे रोग, विषम आहार विहारामुळे होणारे रोग, चुकीची दिनचर्या असल्यामुळे होणारे रोग, साथीचे रोग, कर्माच्या केलेल्या विपाकाच्या स्वरूपात निर्माण होणारे रोग, थंडी, उन्हाळा, भूक, तहान, मलमूत्र इत्यादी विषयीचे ऋतुमानानुसार उत्पन्न होणारे आजार. अशा रीतीने या शरीरात असलेल्या विविध प्रकारच्या दुष्परिणामांचे भयानकतेचे दर्शन करीत तो भिक्खू आपला वेळ व्यतीत करतो. तर आनंदा याला आदिनाव संज्ञा म्हणजेच दोष संज्ञा म्हणतात. आनंदा प्रहान संज्ञा म्हणजेच निवृत्ती त्याग संज्ञा कोणती? तर आनंदा एखादा भिक्खू मनात उत्पन्न झालेल्या कामविकार स्वीकारत नाही, त्याचा त्याग करतो, त्याच्यापासून दूर जातो
त्याला दूर फेकतो, त्याचा नाश करतो, त्याला नाहीसा करतो. उत्पन्न झालेला द्वेष वितर्काला मनात थारा देत नाही, स्वीकारत नाही, त्याचा त्याग करतो, त्याच्यापासून दूर राहतो, त्याला दूर फेकून देतो, त्याचा नाश करतो व त्याला नाहीसा करतो. निर्दयता वितर्काला मनात थारा देत नाही, स्वीकारत नाही, त्याचा त्याग करतो, त्याच्यापासून दूर राहतो, त्याला दूर फेकून देतो, त्याचा नाश करतो व त्याला नाहीसा करतो. आनंदा त्याला प्रहाण संज्ञा म्हणजेच निवृत्ती त्याग संज्ञा असे म्हणतात. आनंदा वैराग्य विराग संज्ञा कोणती? तर आनंदा एखादा भिक्खू अरण्यात जाऊन किंवा झाडाच्या मुळापाशी जाऊन किंवा एकांतात शून्य घरात बसला असता असा विचार करतो की हे सर्व संस्कारांचा सृष्टी व निर्मित वस्तूंचा उपशम करणे, सर्व उपाधींचा त्याग करणे, तृष्णेचा नाश करणे व वैराग्य आणि निर्वाण प्राप्त करणे ही स्थिती अतीव शांत व श्रेष्ठ आहे. हे आनंदा हिला वैराग्य विराग संज्ञा असे म्हणतात. आनंदा निरोध संज्ञा कोणती? तर आनंदा एखादा भिक्खू अरण्यात जाऊन किंवा झाडाच्या मुळापाशी जाऊन किंवा एकांतात शून्य घरात बसला असता असा विचार करतो, सर्व संस्कारांच्या म्हणजेच कर्माचा शमन, सर्व उपाधींचा म्हणजेच आसक्तीचा त्याग, तृष्णेचा क्षय, वैराग्य, निरोध, निर्वाण जेथे आहेत ती स्थिती अतिशय शांत आहे व सर्वश्रेष्ठ आहे. आनंदा हिला निरोध संज्ञा असे म्हणतात. तर आनंदा सर्व लोकांबद्दल अनभिरती संज्ञा कोणती? तर आनंदा भिक्खू स्वतःच्या मनात लोकांप्रती जनतेसंबंधी जे संकल्प, जे अभिनिवेश व जी आसक्ती आणि जी बंधने असतात त्याचा त्याग करतो, त्यांच्यापासून तो दूर राहतो आणि त्यांना ग्रहण करीत नाही. आनंद याला सर्व जगतासंबंधी अनभिरती संज्ञा असे म्हटले जाते. तर आनंदा सर्व सृष्टी व निर्मित वस्तू संबंधीची, संस्कारासंबंधीची अनित्य संज्ञा कोणती? तर आनंदा भिक्खू सर्व संस्कारासंबंधी मनात घृणा बाळगतो, त्यांच्याविषयी अनुत्साही असतो आणि त्यांच्याविषयी त्याला तिटकारा वाटतो. आनंदा याला सर्व संस्कारासंबंधीची अनित्य संज्ञा असे म्हणतात. आनंदा 10वी संज्ञा कोणती आहे? तर 10वी संज्ञा आहे आनापान स्मृती. म्हणजे काय? तर आनंदा एखादा भिक्खू अरण्यात जाऊन किंवा झाडाच्या मुळापाशी जाऊन किंवा एकांतात शून्य घरात बसला असता तेथे आसन मांडी घालून किंवा एकांतात शून्य घरात बसला असता ते त्यात आसन मांडी मारून शरीर ताठ करून सळ करून स्मृतीला आपल्या आसनस्थ होतो. तो जागरूकपणे श्वास करतो. दीर्घ श्वास सोडत असताना मी दीर्घ श्वास सोडत आहे हे जाणत असतो. भिक्खू रसोश्वास घेत असताना मी रसोश्वास घेत आहे हे जाणत असतो व रसोश्वास सोडत असताना मी रसोश्वास सोडत आहे असे जाणतो. मी सर्व शरीराचे प्रतिसंवेदन करून जाणीव ठेवून मी श्वास आत घेईन. मी सर्व शरीराचे प्रतिसंवेदन करून जाणीव ठेवून मी श्वास बाहेर सोडीन म्हणजेच श्वासोश्वास करीन असे भिक्खू सरावाने शिकतो. मी या काया संस्कारांना म्हणजेच शरीराच्या लहान मोठ्या हालचालींना शांत करून मी श्वास आत घेईन. मी काया संस्कारांना म्हणजेच शरीराच्या लहान मोठ्या हालचालींना शांत करून मी श्वास बाहेर सोडीन म्हणजेच श्वासोश्वास करीन असे भिक्खू अभ्यासाने सरावाने शिकतो. मी प्रीतीचे म्हणजेच आध्यात्मिक आनंदाचे प्रतिसंवेदन करून श्वास घेईन व मी प्रीतीचे म्हणजेच आध्यात्मिक आनंदाचे प्रतिसंवेदन करून श्वास बाहेर सोडीन असे भिक्खू सरावाने अभ्यास करतो, शिकतो. मी सुखाचे प्रतिसंवेदन करून श्वास आत घेईन. मी प्रतिसंवेदन करून श्वास बाहेर सोडीन असे भिक्खू
सरावाने अभ्यास करतो, शिकतो. मी चित्त संस्कारांचे प्रतिसंवेदन करून मी श्वास आत घेईन आणि मी चित्त संस्कारांचे प्रतिसंवेदन करून श्वास बाहेर सोडीन असे भिक्खू सरावाने शिकतो. मी चित्त संस्कारांचे प्रशब्द म्हणजे शांत करून श्वास आत घेईन आणि मी चित्त संस्कारांना प्रशब्द म्हणजे शांत करून श्वास बाहेर सोडीन, उच्छ्वास करीन असे भिक्खू सरावाने शिकतो. मी चित्ताला प्रमोदित म्हणजे आनंदित करीत श्वास आत घेईन आणि चित्ताला प्रमोदित आनंदित करीत मी श्वास बाहेर सोडीन असे भिक्खू सरावाने शिकतो. चित्ताला विमुक्त करीत मी श्वास आत घेईन आणि चित्ताला विमुक्त करीत मी श्वास बाहेर सोडीन असे भिक्खू सरावाने शिकतो, अभ्यास करतो. चित्ताला एकाग्र करीत मी श्वास आत घेईन आणि चित्ताला एकाग्र करीत मी श्वास बाहेर सोडीन असे भिक्खू सरावाने शिकतो, अभ्यास करतो. चित्ताचे विमोचन करीत मी श्वास आत घेईन आणि चित्ताचे विमोचन करीत मी श्वास बाहेर सोडीन असे भिक्खू सरावाने शिकतो, अभ्यास करतो. अनित्याचे दर्शन करून मी श्वास आत घेईन आणि अनित्याचे दर्शन करून मी श्वास बाहेर सोडीन असे भिक्खू सरावाने शिकतो. वैराग्याचे म्हणजेच विरक्तीचे दर्शन करीत मी श्वास आत घेईन आणि वैराग्याचे म्हणजेच विरक्तीचे दर्शन करीत मी श्वास बाहेर सोडीन असे भिक्खू सरावाने शिकतो, अभ्यास करतो. निरोधाचे दर्शन म्हणजेच अनुपश्यना करीत मी श्वास घेईन आणि निरोधाचे म्हणजे अनुपश्यना करीत मी श्वास बाहेर सोडीन असे भिक्खू सरावाने शिकतो, अभ्यास करतो. प्रति निसर्गाचे अनुपश्यना दर्शन करीत मी श्वास घेईन आणि प्रति निसर्गाचे अस्वीकाराचे दर्शन म्हणजे अनुपश्यना करीत मी श्वास बाहेर सोडीन असे भिक्खू सरावाने शिकतो. तर आनंदा याला आनापान स्मृती म्हणजेच जागरूकतेने हेतुपुरस्सर जाणीवपूर्वक केलेला श्वासोच्छ्वास असे म्हणतात. तर हे आनंदा, जर गिरिमानंद भिक्खू जवळ जाऊन तू या 10 संज्ञा त्याला समजावून सांगशील तर या 10 संज्ञाचे श्रवण करून गिरिमानंद भिक्खूचा तो आजार, ती व्याधी, तो रोग पूर्णपणे बरा होण्याचा संभव आहे. त्यानंतर आयुष्यमान आदरणीय आनंद भिक्खू भगवान बुद्धापाशी या 10 संज्ञा शिकून घेऊन जेथे आयुष्यमान भिक्खू गिरिमानंद निवास विहार करीत होते तेथे गेले. तेथे जाऊन त्यांनी आनंद भिक्खूंनी या 10 संज्ञा आयुष्यमान गिरिमानंद भिक्खूला समजावून सांगितल्या. त्या 10 संज्ञा ऐकल्यावर आयुष्यमान गिरिमानंदाचा तो आजार, रोग, व्याधी साप बरा झाला. एकदम ते रोगातून, बिमारीतून उठून बसले. आयुष्यमान गिरिमानंद त्या आजारातून उठले. त्याप्रमाणे आयुष्यमान गिरिमानंदाचा तो आजार बरा झाला. तर अशा प्रकारे आपले शारीरिक व्याधी हे धम्म श्रवण करून लाभी हो, निरोगी हो आणि तुम्हा सर्वांनाच आयुष्यवर्ण सुख संपत्ती प्राप्त हो, सर्वांना आरोग्य धनसंपदा प्राप्त हो. संपूर्ण विश्वातील मानवजातीला या धम्मोपदेशाचा लाभ हो. एकाग्र चित्ताने श्रवण करून तुमचे शारीरिक व्याधी, मानसिक व्याधी नष्ट हो. हीच तीनरत्नाची मंगलमैत्री. भवतु सबमंगलम, भवतु सबमंगलम, भवतु सबमंगलम.